आज आपण पालक पुऱ्या कशा करायच्या त्या पाहूया. मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे. त्या गरम पाण्यामध्ये पालक आणि स्वच्छ धुतलेलं पालक आणि कोथिंबीर हे थोडं 2 मिनटापर्यंत गरम करून घ्यायचं आहे. आणि नंतर 2 मिनटानंतर ते नितळायला ठेवायचं आहे बाजूला. आणि त्यामध्ये 10-12 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसण पाकळ्या आणि थोडेसे जिरे टाकून हे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं आहे. आता इथे आपण पीठ मळायला घेऊया. हे पहा, एका ताटलीमध्ये मी पीठ चाळून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण करून ठेवलं आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये ओवा 2 चमचे ओवा आणि हे कोथिंबीर बारीक चिरून टाकूया. आणि चवीपुरतं नमक 2 स्पून टाकले आहे मी आणि हळद. आता हे मिक्सरचं सगळं काढून घेऊया. लागलेलं पाकाचं मिश्रण आणि धनेपूड, जिरेपूड, तीळ, आता आपण हे कणिक मळून घेऊया. पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. फक्त मी हे मिक्सरचं भांडं धुवून घेते. कणिक मळून झाली आहे आता आपली. जास्त पातळ नाही करायचं. आता आपण लगेच तेल गरम करायला ठेवूया. मी इथे 7-8 पेढे बनवून घेतले आहे. तेल लावून आपण ह्या पाऱ्या लाटून घ्यायच्या. एक 7-8 मी पाऱ्या लाटून घेतल्या आहे. आता तेल गरम झालं आहे आणि ते यामध्ये सोडून घेऊया. आता मी एवढ्याच पुऱ्या करून घेते कारण माझ्या मुलींना शाळेला जायची खूप आता घाई आहे. टाईम झाला आहे आणि ही बाकीच्या पुऱ्या मी नंतर करते. पहा, खूप छान झालेल्या आहेत. खायला तर एवढ्या छान लागतात, खूपच टेस्टी लागतात. एकदा नक्की ट्राय करा.
आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.